नमस्कार मित्रांनो. तर सर्वप्रथम माझ्या सर्व व्ह्युअर्सना जे माझे व्हिडिओ खूप आवडीने बघतात, सर्व व्ह्युअर्सना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आता 2 वाजले आणि सकाळी घाईघाईत तयारी करून शाळेच्या झेंडावंदनासाठी सकाळी मी 6 वाजता घरातून निघाले आणि आता 2 वाजता घरात परत आले आहे. हा माझा चिमुकला माझी वाटच बघत होता. तो सुद्धा आणि मी म्हटलं चला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज ब्लॉगची सुरुवात करूया. तर आज दिवसभर शाळेमध्ये सकाळपासून मी काय काय कार्यक्रम घेतले, काय काय नियोजन केलं होतं, हे सर्व तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर चला माझ्या शाळेत. तर बघा, सर्वात अगोदर मी झेंड्यासमोर छानशी रांगोळी काढली. मुलंसुद्धा छान सर्व नट्टापट्टा करून हजर होती पूर्ण गणवेशात. बघा, ही सुद्धा मी एकदम प्रवेशद्वाराजवळ ही वंदे मातरमची रांगोळी काढली. एकीकडे पाऊस सुरू होता, आमची प्रभात फेरीसुद्धा निघाली. रांगोळी काढायच्या वेळेस म्हणजे भीतीसुद्धा वाटत होती की पाऊस सुरू आहे आणि त्यानंतर मुलं परत आली आणि आम्ही तंबाखूमुक्त भारत यांची मग शाळेत सर्व विद्यार्थी, गावकरी यांच्या उपस्थितीत तंबाखूमुक्त भारतची शपथ घेतली. या कार्यक्रमाला सर्व गावकरीच मंडळीसुद्धा हजर होते आणि सगळ्यांनी तंबाखूची शपथ घेतली. तर जे अध्यक्ष होते कार्यक्रमाचे अतिथी, त्यांनी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन केले आणि जे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहे यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल मुलांना आपलं मनोगत सांगितलं, छान माहिती दिली आणि सर्व मुलं ही मन लावून माहिती स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व ऐकत होती. त्यानंतर सुरू झाली आमच्या चिमुकल्यांची भाषणं. आमचे चिमुकले छान अतिशय कॉन्फिडन्ससह मस्त बोलत होते. कुठे कुठे त्यांना घाबरल्यासारखं वाटत होतं, पण पुन्हा शिक्षकांनी एखादा शब्द सांगितला की लगेच पुन्हा भाषण सुरू आणि घाबरल्यामुळे त्यांची स्पीड अशी वाढायची की जणू काही मागे कुत्रा लागलेला आहे. पण तरीसुद्धा जे भाषण आहे त्यांचं, जशी त्यांनी तयारी केली होती त्या पद्धतीनं ते देत राहत होते. काहींनी छान हिंदीतून भाषणं दिली, काहींनी मराठीतून, तर काही विद्यार्थ्यांनी छान इंग्रजीतून सुद्धा स्वातंत्र्य दिनाचं मनोगत त्यांचं व्यक्त केलं. स्वातंत्र्य दिनाबद्दल त्यांच्या मनात काय वाटते किंवा एक नागरिक म्हणून आपला भारत कसा असावा याबद्दल सुंदर उदाहरणं, सुंदर माहिती मुलांनी सांगितली. खरंच शाळेच्या दिवसात कळतं की समोर येऊन भाषण देणं म्हणजे किती अवघड असतं, किती आपला जीव घाबरतो. आणि अशा याच्यात आम्ही शिक्षक लोक आणि त्यात शरयूने ऐ मेरे वतन के लोगो अतिशय सुंदर गोड आवाजात हे गाणं म्हटलं आणि संपूर्ण त्यानंतर आमचं देशभक्तीपर नृत्य, या डान्सची प्रॅक्टिस एवढी घेतली मी, आठवडाभर ओरडू माझा घसा असा दुखायला लागत होता. आणि हे पंखे बनवले आम्ही. रंगीत सेंचुरी पेपरसाठी सुद्धा खूप फिरावं लागलं, कारण म्हणजे ऑरेंज सेंचुरी पेपर मिळतच नव्हता. मी 4-5 दुकानं फिरल्यावर मिळाला आणि आमची छानशी माझ्या मुलांनी अशी मेहनत केली आणि सुंदर असा डान्स सादर केला. सर्वांनाच हा पंख्यावरचं देशभक्ती नृत्य, एक प्रकारे पंखा कवायत खूप आवडली. सर्वांचं मन वेधून घेतलं या कवायतीने. आणि त्यानंतर आमच्या पहिलीचे चिमुकले नन्ना मुन्ना राईहू या गाण्यावर त्यांनी छान नृत्य सादर केलं. बघा किती सुंदर नाचत आहेत. अजून हे देश रंगीला रंगीला याची तर प्रॅक्टिस मुलींनी घरीच केली होती. टी व्हीवर बघू मुलींनी छान डान्स केला. त्यानंतर सगळ्यांचं फेवरेट गाणं संदेशे आते है, एकदम मुलींनी त्यांच्या मनाने प्रॅक्टिस करून आणि हे थोडं समाजाला साथ घालणारं, स्वच्छतेवर आधारित हे गाणं मुलींनी स्वतःच बसवलं होतं. त्यानंतर संचलन संपूर्ण कार्यक्रमाचे आमच्या शाळेतले मनीष वानखडे सरांनी छान संचलन केलं होतं. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आमचे केंद्रप्रमुख बारगीर सरांनी विद्यार्थ्यांना छान बक्षिसं दिली आणि सर्व झाल्यावर शेवटी मी रांगोळीसोबत फोटो काढला आणि नंतर आम्ही सर्व स्टाफनीसुद्धा सरांसोबत फोटो काढले. आणि शेवटी जो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होता तो अतिशय आनंदात
आणि उत्साहात पार पडला. आणि शेवटचं होतं ध्वजासोबतचा फोटो.